महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. रामकृष्ण हरी. पंढरपुरा नेईल गुढी माझी जीवीची आवडी ज्ञानोबरायांची भाषा आहे. महाराष्ट्राची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा ही जगभराला एका शब्दामध्ये ओळख करून द्यायची झाली तर तो एक शब्द म्हणजे वारी एवढाच. या वारीच्या संबंधाने आम्ही सगळी मंडळी एकत्रित आलोय. सगळ्यात शिस्तीचा सोहळा, जगात सगळ्यात जास्त माणसं एकवटली आणि एकवटून शिस्तीने आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर, संतांची गावं ते पंढरपूरपर्यंत अगदी शिस्तीने एकमेकाला मदत करत एका सहाय्य करू अवघे तरू सुपंत या भूमिकेतून जात राहतात. या वारीमध्ये पांडुरंगाचं नामस्मरण, माऊली माऊलीचा गजर करत, ज्ञानोबा तुकारामचा गजर करत आमची सगळी मंडळी पोहोचत राहतात. या वारीमध्ये जे काही उपस्थित लोक आहेत त्यांची सेवा करण्याचं प्रयत्न प्रत्येक माणूस करत राहतो. याच्यामध्ये प्रत्येक कुटुंबाला असं वाटतं माझं काहीतरी योगदान असावं. मग कोणी सेवा करेल, झाडलोट करेल, कोणी जागा देईल, कोणी अन्नदान करेल, आदी करून सेवा त्यांच्याकडून होत राहतात.
परंतु आमच्या जांभूळकर परिवाराच्या वाट्याला आम्हाला सांगायला आनंद वाटतो की आमचे अर्जुनजी शंकर जांभूळकर आमचे चुलते आणि जीवनजी अर्जुन जांभूळकर आमचे बंधू यांनी आपले आजपर्यंत जोपासलेली ही खिलार 2 बैलजोडी, ही बैलजोडी माऊलीच्या पालखीला पोहोचवण्याचा त्यांना मान मिळाला. आपल्या परिसरातील पंचक्रोशीतील माऊलीच्या पालखीचा मान हा वाहण्याचा, ती बैल लावण्याचा ज्या परिवाराला आहे असा रानवडे परिवार या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्या परिवाराला आम्ही ही बैलजोडी सुपूर्द करत आहेत. आदरणीय तुळशीरामजी रानवडे या ठिकाणी उपस्थित आहे आणि सौरभजी रानवडे या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या घरातील ही बैलजोडी आजपर्यंत आमच्या दारात होती आणि ती आता माऊलीची पालखी खांद्यावर वाहणार आहे याचा अतोनात आनंद या ठिकाणी झालाय. म्हणून जीवन जांभूळकर यांचा सगळा मित्रपरिवार या ठिकाणी एकवटलेला आहे. ती सेवा करण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त झालं, याच्यात आम्ही धन्यता मानतो. बाकी वारीमध्ये प्रत्येक वेगवेगळ्या स्वरूपाची मदत चालू आहे, प्रत्यक्ष त्यांचीही वारी चालू आहे, परंतु काहीतरी सेवा घडावी म्हणून आज ज्ञानोबारायांची सेवा आमच्या या परिवारातील बैलजोडीकडून होते याचा आम्हाला आनंद वाटतो आणि भविष्यात आम्ही अशी अपेक्षा व्यक्त करतो की आज पायाची म्हणजे ज्ञानोबाराय पायाच्या ठिकाणी पायाची सेवा झाली, भविष्यात उद्या तुकोबरायांच्या पालखीचा सुद्धा मान आम्हाला मिळावा याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहावं आणि कळसाचीही सेवा आमच्या वाट्याला यावी अशी अपेक्षा आम्ही ज्ञानोबा तुकोबांकडे करतो. कारण आमच्या घरातली लेकरं माऊलीची सेवा करायला जातात. जसे हिमालयाला आनंद झाला असेल की ती पार्वती शंकराला देताना, तशाच प्रकारचा आनंद आम्हाला होतोय की आमच्या घरातली ही लेकरं माऊलीच्या दारात जाणार आहेत आणि तो आनंद आम्ही डोळ्याने पाहणारे, सगळा समाज पाहणारे. कुणाची बैलजोडी ही चौकशी होणार आहे, रानवडे परिवाराने लावली ही पण चौकशी होणार आहे आणि त्यांनी जांभूळकरांकडून घेतली ही चौकशी होणार आहे. आमच्या उभ्या महाराष्ट्रामध्ये जगभर हा सोहळा पाहिला जातो. आमच्या नाथ मातोबाच्या कृपा आशीर्वादाने हा गुण्यागोविंदाने नांदत असलेला हा जांभूळकर परिवार यापूर्वी आमच्या जीवनदादाला नाथाच्या गळाचा मान देखील प्राप्त झाला. सुंदर प्रकाराने त्याचं घरही झालं आणि त्याच्याकडून वारीची सेवा घडली आणि यावर्षी बैलजोडीचा मान हा माऊलीच्या सेवेला देण्याचा त्याचं भाग्य हे उजळलं. खऱ्या अर्थाने हा आनंद त्यांच्या परिवाराला हा शब्दात सांगता येण्यासारखा नाही आणि आमच्या हिंजवडीमध्ये अशी भूमिका आहे की ज्या परिवाराला हा मान मिळतो त्या परिवाराला सगळे लोक येऊन भेटतात. मग साखरे, हुलावळे, जांभूळकर, काकडे आदी करून जी काही सगळी मंडळी आहेत ती आनंदाने हा उत्सव साजरा करतात. याही पूर्वी गेल्या वर्षी माऊलीच्या पालखीला आमचे उमेशजी साखरे यांची बैलजोडी देण्याचा मान प्राप्त झाला. तेव्हाही असंच उत्साहपूर्ण वातावरण झालं आणि ही सगळी तरुणाई आमची एकवटते. ज्या एका बाजूला हिंजवडी नगरी म्हटलं की IT नगरी म्हणून जगप्रसिद्ध आहे, पण तेवढ्याच ताकदीने आम्ही सांस्कृतिक वारसा सुद्धा जपतो. आमच्या यात्रेच्या संबंधाने असेल किंवा वारीच्या संबंधाने असेल, अशा प्रकारे आमचं सगळं गावातली ही तरुण पोरं एकत्रित येऊन या सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत. आज तुम्हाला दिसत असेल उभी असणारी सगळी वृद्धांपेक्षा तरुणाई जास्त दिसते. हा एक जिव्हाळ्याचा आनंदाचा क्षण आहे, तो जगण्यासाठी आणि तो पाहण्यासाठी ही मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. हे मला विशेष कौतुक या तरुण पोरांचं करावंसं वाटतं. मला हे सांगायला फार आनंद वाटतो की आमची पिढी अशी आहे की आम्ही तो बदल पाहिला आहे. म्हणजे मागच्या शतकातला आणि या शतकातला झपाट्याने कमी वेळामध्ये ही हिंजवडी असेल किंवा पंचक्रोशी असेल ही अगदी अल्प काळामध्ये बदललेली आहे. हा बदल पाहिला आहे, पण आमची संस्कृतीची जी पाळंमुळं आहेत ती मागच्या पिढीने जी आम्हाला दिलेली आहे ती सांभाळण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरतोय. याचा अर्थ असा नाही की आम्ही जे भविष्यामध्ये आलंय त्याला नाकारतोय. आज सगळी पोरं इथं जी उपस्थित आहेत सगळी कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या उद्योग व्यवसायात आहेत. स्वतः जीवन जांभूळकर त्यांचे पोकलेन आहेत, JCB आहेत, हायवा आहेत आदी करून जी सगळी पोरं उपस्थित आहेत प्रत्येकजण एक वेगळ्या प्रकारच्या उद्योग व्यवसायात आहे. म्हणजे ते आधुनिकतेचा स्वीकार सुद्धा आहे, परंतु आमच्या परंपरांचं जतन करणं ही सुद्धा आमची तेवढीच प्रकारची जबाबदारी आहे. हे विसरायला आमची पोरं तयार नाहीत. सातबारे, उतारे, फ्लॅट, प्लॉट सगळं चढतंय, ते चढवलं जातं, ते कमावलं जातंय, पण पारमार्थिक वारसा जो मागच्या पिढीने पुढच्या पिढीच्या खांद्यावर ठेवलाय तो ठेवण्याची जबाबदारी आमची आहे. म्हणून आम्ही आमच्या पुढच्या पिढीला सुद्धा समोर घेताना दिसतो आणि याच्यामध्ये एक विशेष आनंद आहे. अपेक्षित हेच आहे की तरुणाई इकडे यायला हवी आणि ती आमच्याकडे येते, म्हणून हिंजवडीचं कौतुक सगळीकडे होताना दिसतंय. ही बैलजोडी आम्हाला मिळवून देण्यासाठी आतोनात प्रयत्न करणारे सागर शेठ नाणेकर असतील व संतोष कबुरे असतील, ह्या दोघांनी आम्हाला जीवनदादा जांभूळकर यांच्या बैलजोडी दाखवली आम्हाला. ती बैलजोडी आम्हाला पसंत झाल्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत पुढची वार्ता करून ती बैलजोडी घेण्याचा निर्णय घेतला. बैलजोडीला आता यांच्या इथे सराव चालूच होता. सरावातली बैलजोडी होती म्हणून आम्ही ही पसंत केली. मेन दिसण्यापेक्षा तब्येतींपेक्षा सराव महत्त्वाचा आहे. कारण दिसणं, तब्येत हे समाजात फक्त ते दिसण्यासाठी होतं, पण रट तोडण्यासाठी जी खरी ताकद लागते, जी खरी सराव लागतो, तो ह्या बैलजोडीचा संपूर्ण जीवनदादा जांभूळकरांनी
घेतल्यापासून कंटिन्यू केलेला आहे, त्याचाच आम्ही पूर्ण अभ्यास करून ही बैलजोडी घेतलेली आहे. गेल्या वर्षी गुंडरे कुटुंबांना मान मिळाला होता. त्यामध्ये 2 कुटुंबांना मान देण्यात आला, कारण बैलांना आराम भेटतो व पालखी वेळेत पोचते, अशा हिशोबाने ते 2 कुटुंबांना मान देण्यात आला. नाही तर इथून मागे दरवर्षी प्रत्येकी एकाच कुटुंबाला मान मिळत होता. एका कुटुंबातले 2 बैल असतील, 4 बैल असतील, जे ज्याच्या परीने घेत असतात. यावर्षी सुद्धा आम्हाला व आमचे चुलते त्यांना ह्या 2 कुटुंबाला मान मिळाला आहे. आता तो मान अजून बैल समितीने डिसाईड करत आहे की दिवसाआड द्यायचा की हाफ टप्पे द्यायचा. म्हणजे इथून तर फुलेनगर एकाला, फुलेनगर ते पुणे एकाला, पुणे ते वडकीनाला एकाला, वडकीनाला ते सासवड एकाला. म्हणजे जे मोठे टप्पे आहेत 40-30 किलोमीटरचे, ते दोघांमध्ये डिवाईड करून द्यायचे का, असं त्यांची चर्चा चालू आहे. आणखी त्याच्या संदर्भात आम्हाला संक्षिप्तमध्ये ते ह्या 2 ते 3 दिवसात सांगतील. पहिले जे टप्पे मोठे आहेत ना, त्या दिवशी 2 मालक त्या रथासाठी बैलजोडी जोडतील असं आम्हाला सांगण्यात आलं. व तिथून पुढं जे छोटे छोटे टप्पे आहेत ते दिवसाआडमध्ये होतील. कुटुंबात आनंद तर खूप सारा आहे, तो शब्दांमध्ये सांगण्यात म्हणजे आत्ता इथं कुटुंब पण संपूर्ण आहे आमचं, घरचे महिला असतील वगैरे. जो आनंद आहे खरा तो घरातच समजतो, काय आहे काय नाही, तो शब्दात सांगता येत नाही समाजामध्ये की आम्हाला आमचा बैलजोडीला मान लागला हे सांगायची गरज पडत नाही, कारण समाजच आपल्यापाशी ज्या पद्धतीने येतो मान मिळाल्यानंतर त्यातच सर्व समजून जातं की मान मिळाल्याचा आनंद खरा काय. पालखी सोहळ्याचा आनंद उभ्या महाराष्ट्रामध्ये हा सर्वांनाच असतो. माऊली ज्यावेळेला आळंदीहून पंढरीकडे निघतात, सर्व लाखो भाविक वारकरी, महिला भगिनी, तरुण सर्व वारकरी त्यामध्ये सहभागी होत असताना ते नामदेवरायांनी थोडंसं वर्णन एका अभंगामध्ये केले. जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा विठ्ठले कृपा केली. तसं आमच्या मामांचा परिवार तुळशीराम ज्ञानोबा रानवडे हा आमचे मामांचा मुलगा, आणि अनेक दिवस मामा असताना मामांची इच्छा असायची की माऊलीच्या रथाला एकदा आपली बैल गेली पाहिजे. परंतु काही काळ थोडासा अडचणीचा उभा राहिला. आळंदीकर पंचमंडळी, बरेचसे वहिले, रानवडे, कोराडे, गुंडरे, वरखडे, भोसले ही सर्व मंडळी माऊलीच्या रथाचे मानकरी आहे. आणि मग ह्या सर्वांची पाळीप्रमाणे 5-6 वर्षाचा काळ जातो आणि नंतर एका परिवाराचा नंबर त्या ठिकाणी येतो. मामा आम्हाला अनेक वेळा, ज्या वेळेला आळंदीला आम्ही आले की अनेक वेळा मामा सांगायचे, परंतु काही परिस्थिती आड यायची. परंतु मामाला खरी श्रद्धांजली आज लाभल की आज माऊलीच्या रथाला रानवडे परिवाराचा आमच्या मामाच्या मुलाचा नंबर लागला. याचा एक मनापासून आनंद मला पण आहे. भाचा या नात्याने अनेक वेळा प्रयत्न करून आज जे यश मिळालं ते जांभूळकर परिवाराने अतिशय मोठ्या मनाने बैलजोडी माऊलीच्या रथाला दिली. याचा एक वेगळा आनंद की तो आनंद कशातही व्यक्त करता येणार नाही. परंतु उभ्या महाराष्ट्रामध्ये आपण बघा, बैलगाडा 1 नंबरला कोणाचाही जरी पळाला तर कोणाचा बैल कोणत्या खांद्यावर होता, जसं नाव लौकिक होतं तसं माऊलीच्या रथाला रानवडे परिवारची जरी बैल असली तरी वाकडच्या जांभूळकर परिवाराने ही बैल दिली. त्या दोन्ही परिवाराचा आनंद अगदी उभ्या महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि याचा आम्हाला पण आनंद. म्हणून चिंचोशी वारकरी संत संप्रदायांनी दिंडी सोहळ्याच्या वतीने दोन्ही परिवाराचं, जांभूळकर परिवार, रानवडे परिवार, त्यांच्याबरोबर आलेले सर्व मित्र सहकारी, त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी. आम्हाला खूप आनंद झाला आहे जी आमची बैल माऊलींच्या सेवेसाठी निघाली आहेत. आम्ही सर्वप्रथम रानवडे परिवारांचे शतशः आभारी आहोत की ज्यांनी आमच्या बैलांना खरेदी करून खूप मोठं भाग्याचं काम आमच्या नशिबाला दिलं आहे. धन्यवाद, त्याबद्दल खूप आभारी आहे.
सदरी एक जांभूळकर परिवार म्हणून आमची एक अभिमानाची गोष्ट आहे. जीवनदादा जांभूळकरांनी आमचे चुलते, त्यांनी त्यांचं एक आपल्या पाल्याप्रमाणे त्यांचं पोषण केलेलं आहे. स्वतःच्या मुलासारखा त्यांना जीव लावलेला आहे आणि एक अभिमानाची गोष्ट आहे, माऊलींच्या पालखीसाठी त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि मी सदर रानवडे कुटुंबांचं देखील आभार व्यक्त करतो. त्यांनी आमची बैलजोडी घेतलेली आहे. धन्यवाद त्या सर्वांचं. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.